नमस्कार मंडळी, संस्कार किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण जिरा राईस आणि दाल तडका बघणार आहे. तर नेहमीचा डाळ भात खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं त्यासाठी आपण बनवतोय. तर इथे मी 4 कप कोलम राईस घेतलेला आहे, जिरं घेतलंय, डाळ घेतलेली आहे. तर तुरीची जास्त घेतली, मूग आणि मसूरची डाळ थोडीशी कमी घेतलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर एकच डाळ तुम्ही घेऊ शकता. आलं लसूण घेतलेलं आहे. आता मसाले घेतलेले, तर त्याच्यामध्ये घरचा मसाला, मीठ, हिंग, हळद, धनेपूड, किचन किंग मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे. तडका देण्याच्यासाठी सुक्या लाल मिरची, कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे. कांदा टोमॅटो घेतलाय फोडणीसाठी, कोथिंबीर आणि तेल. तर आता इथे आपण तांदूळ स्वच्छ असं धुवून घ्यायचं 2 ते 3 पाण्याने. आणि मग इथे एक पातेलं गरम करायला ठेवणार आहे मी आणि त्याच्यामध्ये तेल घालायचंय. भरपूर असं जिरं घालायचं आपल्याला, कारण आपण जिरा राईस करतोय. तर तुम्ही इथे डायरेक्टली म्हणजे भात करून घेऊन त्याला वरून पण फोडणी देऊ शकता. आता त्याच्यामध्ये आपण धुतलेला तांदूळ घालूया. आता हे दोन्ही पण छान परतून घ्यायचे आणि दुसरीकडे एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी. तर खूप कडकडीत असं पाणी नाही घालायचं आपल्याला. आपलं परतून झालेलं आहे. आता पाणी घालून घेऊयात आपण आणि चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये. तर आपला जिरा राईस होतोय तोपर्यंत आपण डाळ शिजत घालूया. तर इथे मी कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये डाळ घालूया. डाळ पण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे मी आणि एक 3 ते 4 शिट्टी करून घ्यायची आपल्याला. तर डाळ शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर आता मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलाय, कोथिंबीर चिरून घेतलेली. आता तोपर्यंत आपण आपला राईस बघूया. तर त्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. थोडंसं हलक्या हाताने मिक्स करूया आणि झाकण देऊन शिजवून घेऊया. तर इथे आपली डाळ पण झालेली आहे. आपण आता फोडणी करायला घेऊया. त्यासाठी मी इथे एक पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल घालूया. कांदा परतून घ्यायचा आता आपल्याला. थोडासा गुलाबी रंगावरती कांदा परतायचा आपल्याला. आता कांदा थोडा गुलाबी रंगावर परतला की आपल्याला आले लसूण घालायचे. तर मी ते ठेचून घातलेले, त्याची चव छान लागते. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही त्याची पेस्ट पण घालू शकता. आता टोमॅटो घालूया. टोमॅटो पण छान आपल्याला शिजू द्यायचे त्याच्यामध्ये. तोपर्यंत आपण आपला राईस बघूया. तर इथे आपला राईस झालेला आहे. गॅस बंद करून टाकूयात आपण. आता इथे आपले टोमॅटो पण छान मॅश झालेले आहेत. आता मसाले घालूयात सगळे. आता छान असा मसाला परतून घ्यायचा आपल्याला आणि त्याला तेल सुटू द्यायचे. तोपर्यंत आपण आपली डाळ घोटून घेऊयात. तर डाळ खूप बारीक अशी घोटायची नाही आपल्याला. आता इथे मसाले पण छान आपले परतून झालेले आहेत, तेल सुटलेलं आहे त्याला. आता अगदी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, फक्त मसाले थोडेसे शिजू द्यायचे. आता तुम्ही बघू शकता इथे किती छान असं तेल सुटलंय त्याला. आता आपण डाळ घालून घेऊयात. आता इथे आपल्याला डाळीला मस्त खळखळून उकळून घ्यायचंय. गॅस बंद करूया आणि डाळ बाजूला करून घेऊया. आता तडका देण्याच्यासाठी मी एक छोटं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तूप घातलंय मी. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलात पण फोडणी देऊ शकता, पण तुपाची फोडणी चांगली लागते. तर मी ते तूप आणि तेल मिक्स केलेले. आता कोथिंबीर घालून घेते थोडीशी डाळीमध्ये. तोपर्यंत इथे आपलं तूप तापलेलं आहे. आता जिरं मोहरी घालूयात, लसूण घालायचंय भरपूर असा, कढीपत्ता घालूयात आणि सुक्या लाल मिरची घालायचे. तर छान असा आपला तडका होऊ द्यायचा आहे. आता आपण तो डाळीवर घालायचा आहे आणि लगेच त्याला झाकण द्यायचे. आपली डाळ इथे झालेली आहे. आता आपण राईस बघूयात. तर त्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचंय. तर पाहिलं मंडळी, किती छान आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी मस्त असं दाल तडका आणि जिरा राईस बनवू शकतो. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आजची हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर संस्कार किचनला सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूयात नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे.